नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी गायकवाड सरांच्या हातातून ते एन्व्हलप घेते. त्याचा रंग ती बघत असते, कारण तिच्या लक्षात येतं ती आणि आकाश जेव्हा कोर्टामध्ये येत असतात तेव्हा एक माणूस तिला धक्का देऊन पुढे निघून जातो. तेव्हा त्याच्या हातातून सेम एन्व्हलप हे खाली पडलेलं असतं. त्याचा रंग आणि तिच्या हातामध्ये असलेल्या एन्व्हलपचा रंग अगदी सारखा असतो. तेव्हा तिला संशय येतो, कारण आधीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात. जेव्हा एखादा पुरावा तिच्या हातामध्ये लागत असतो आणि तेव्हाच कुणीतरी तो नष्ट करून टाकतो. आतासुद्धा भूमीला तेच वाटतं की इथे DNA रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे. कदाचित तो माणूस जो रिपोर्ट घेऊन गेला तो पॉझिटिव्ह असेल. तिच्या आयुष्यातून खूप महत्त्वाची गोष्ट हिरावून घेण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय आणि त्यासाठीच इथे आता तो माणूस आला असेल असं भूमीला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणते की गायकवाड सर, हा घ्या पुरावा घ्या, मी जरा आलेच, तुम्ही सगळेजण जा, कोर्टामध्ये जाऊन बसा, मी थोड्या वेळातच पोहोचते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू कुठे जातेस आता? अगं कोर्ट सुरू होणार आहे, तू कुठेही जाऊ नकोस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू नको काळजी करू, तू आतमध्ये जाऊन बस बरं, मी लगेच येते जा. आणि ती धावत पळत तिथून आता निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणीला तिच्यावरती संशय आलेला असतो. रागिणीला वाटतं की या भूमीला त्या संत्यावरती संशय तर आला नाही आहे ना, कारण ज्या वेळेला संता आणि भूमीचा एकमेकांना धक्का लागलेला असतो आणि तो रिपोर्ट खाली पडलेला असतो तेव्हा रागिणीने बघितलेलं असतं. भूमी त्याच्याकडे संशयाच्या दृष्टीनेच बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता धावत पळत तिथून निघून गेलेली असते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, चला आपण सगळेजण आतमध्ये जाऊन बसूया. त्यानंतर इथे रागिणी आतमध्ये जात असते. ती पुन्हा थांबते आणि तिच्या माणसांना ती फोन करते. तेव्हा ती म्हणत असते की एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, आताच इथून संता DNA रिपोर्ट घेऊन निघालेला आहे आणि तो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे तो रिपोर्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पण संताला आता पोलिसांनी आणि भूमीने दोघांनीसुद्धा बघितलं आहे. त्याच्यामुळे आता संता आपल्यासाठी काम करू शकत नाही. तसाही तो DNA रिपोर्ट घेऊन निघाला आहे, तो तुमच्याकडे येईलच. त्याच्यामुळे तो DNA रिपोर्ट घ्या, त्याला जाळून टाका आणि संताला मारून टाका, संपवा त्याला कायमचा. आता त्याचा काही उपयोग राहिलेला नाही आहे, कारण भूमी आणि त्याचबरोबर आकाश आणि पोलीस सगळ्यांनीच त्याला बघितलेलं आहे. तेव्हा तो आता आपल्या कामासाठी उरलेला नाही आहे. त्याला तुम्ही पकडा आणि संपवून टाका, फक्त DNA रिपोर्ट घेऊन तो जाळून टाका, असं रागिणीने सांगितलेलं असतं. म्हणजे जे लोक जीवावरती उदार होऊन तिची मदत करतात, वेळ आल्यावरती स्वतःला वाचवण्यासाठी ती त्या माणसांनासुद्धा मारून टाकते. त्या बाईने स्वतःच्या मुलाला सोडलेला नाही आहे, तर ती दुसऱ्यांची काय गय करणार? तर अशा रीतीने रागिणीने आता तिचा प्रामाणिक माणूस संता, जो तिच्या एका शब्दावरती लगेचच जीवावरती उदार होऊन इथे तिला मदत करत असतो, त्या संताला सुद्धा तिच्या दुसऱ्या गुंड लोकांना मारण्याची परमिशन दिलेली असते. कारण त्याला भूमीने बघितलेलं असतं, पोलिसांनी बघितलेलं असतं म्हणून. कारण का जर संतापर्यंत लोक पोचले तर मग संतापासून रागिणीकडे पोचायला त्यांना वेळ लागणार नाही, म्हणून तिने संताला मारण्याची परवानगीही दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टामध्ये येऊन सगळेजण बसलेले असतात. सगळेजण आता इथे भूमी वाट बघत असतात. गीतांजलीला वाटत असतं की भूमी आलेली नाही आहे, याचा अर्थ ती आता हरणार आहे, याची तिला भीती वाटते आणि म्हणूनच ती पळून गेली असेल. तेव्हा इथे मनू, आकाश, अथर्व तिघेही जण टेन्शनमध्ये असतात. गायकवाड सरांना सुद्धा कळत नसतं की भूमी मॅडम नेमक्या गेल्या तरी कुठे असतील. त्यानंतर इथे गीतांजली विचारत असते की अजून कशी भूमी आली नाही, ती हरणारच आहे. गीतांजली पूर्णपणे कॉन्फिडंट असते की आता मीच जिंकणार म्हणून. तेवढ्यातच तिथे जज साहेब आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर सगळेजण उभे राहतात. तर इथे गीतांजली आलेली असते, अमोली आलेली असते, बाकीचे सगळे लोक, इथे महाजनसुद्धा आलेले असतात. पण भूमी कुठे आहे? भूमी तिथे दिसत नाही, म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणत असतात की आकाश महाजन, मिस्टर आकाश महाजन, इथे मिसेस भूमी महाजन कुठे आहेत? त्या अजून कशा आल्या नाहीत? त्यांनी DNA रिपोर्टची मागणी केली होती, DNA टेस्ट झाली आहे आणि रिपोर्ट माझ्यापर्यंत आलेत, पण त्या कुठे आहेत? आता DNA रिपोर्टचं वाचन होणार आहे आणि त्याच्या आधारावरती निकाल जाहीर होणार आहे. त्यांना माहिती होतं ना, मग आतापर्यंत त्यांनी इथे यायला हवं होतं, अजून कसे काय ते आलेले नाही आहेत? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जज साहेब म्हणत असतात की त्यांच्या मागणीनुसार इथे आता DNA रिपोर्ट आलेत, पण भूमी महाजन कुठे आहेत
तेव्हा इथे गीतांजली उभी राहते आणि म्हणत असते की जज साहेब, मला असं वाटतंय की भूमी महाजन यांना DNA रिपोर्ट काय आहे हे आधीच कळलं असेल आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या मनाची नाराजी झाली असेल आणि त्या आता हरणार आहेत असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणूनच त्या इथून कुठेतरी पळून गेल्या असतील. त्यांना इथे DNA रिपोर्टचा निकाल आधीच जर कळला असेल ना तर त्या लगेच कुठेतरी पळून गेल्या असतील. तेव्हा तुम्ही आता रिस्पेक्टेड कोर्टाचा वेळ वाया न घालवता इथे DNA रिपोर्टचं वाचन करून निकाल जाहीर करावा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो की जज साहेब, मी थोडं बोलू शकतो का? आणि आकाश म्हणत असतो की हे बघा गीतांजली मॅडम, तुम्ही यांना भूमीवरती नको ते आरोप करू नका की भूमीला DNA रिपोर्ट कळला आहे म्हणून ती पळून गेलेली आहे. इथे आता विचार केलात ना तर आमच्या मुलीचा प्रश्न आहे आणि म्हणूनच तिला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. जे DNA रिपोर्ट तुम्ही वाचायला सांगताय ना ते DNA रिपोर्ट खोटे आहेत असा भूमीचा दावा आहे आणि म्हणूनच ती खरं खोटं करण्यासाठी गेली. हे कळतंय तुम्हाला? आणि तुम्ही हे कुठल्या आधारावरती बोलताय की भूमी पळून गेली आहे म्हणून? तेव्हा गीतांजली म्हणते, कारण माझ्या आशिलावरती विश्वास आहे की ती मुलगी त्यांचीच आहे. ती तुमची आणि इथे आता मिसेस भूमी महाजन यांची मुलगी नाही आहे. क्षितिजा ही अमोली यांचीच मुलगी आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला वाटतं म्हणून इथे काही ठरणार नाही आहे. जज नाही आहात तुम्ही आणि इथे अमोलीवरती विश्वास तुमचा जो काही आहे ना, हा विश्वास तिने तुम्हाला का दिला आहे? DNA रिपोर्ट हा तिचा आला आहे का? तिचा आणि क्षितिजाचा? म्हणून तुम्ही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय आणि भूमीवरती संशय घेताय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघा जज साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की मला तुम्ही थोडासा वेळ द्या. भूमी गेली आहे बाहेर, ती शहानिशा करायलाच गेली की रिपोर्टमध्ये कुणीतरी इथे फेरफार तर केलेला नाही आहे ना. तेव्हा रिस्पेक्टेड जज आणि इथे जमलेल्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आम्हाला थोडासा वेळ देण्यात यावा. कोर्टाला माझीही विनंती आहे. तेव्हा इथे जज साहेबांनी त्याला आता थोडासा वेळ दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता संता आपल्या रस्त्याने चाललेला असतो. संताला असं वाटतं की आपल्या मागे कोणीतरी आहे आणि ती कोणीतरी असलेली व्यक्ती म्हणजे भूमी असते. तेव्हा संता मागे वळून बघतो तर भूमी इथे गाडीच्या आड उभी राहते. त्यानंतर तो पुढे पुन्हा चालतो, पुन्हा मागे वळून बघतो. भूमी तिथेच आता उभी राहिलेली असते. तेवढ्यातच इथे आता पोलिसांची टीम आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला गायकवाड सरांनी इथे पाठवलं आहे तुमची मदत करण्यासाठी. मॅडम सॉरी, पण आता गायकवाड सरांनी सांगितल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही, कारण आम्हाला तुमची मदत करायची आहे, तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता संता हा पळत पळत जात असतो. तेव्हा इथे पोलिसांची टीम त्याला सगळीकडे शोधत असते. तेव्हा अर्धे इकडे तिकडे शोधत असतात, दुसरे आजूबाजूला जातात. पोलीससुद्धा इथे प्रामाणिकपणे भूमीची मदत करतच असतात. त्यानंतर गीतांजली उभी राहते आणि म्हणते की रिस्पेक्टेड जज, आणि इथे ती कोर्टाला म्हणत असते की मी तुम्हाला अगदी इथे मनापासून विचारते, अगदी नम्रतेने विचारते, जज साहेब आपण किती वेळ आता भूमी महाजन यांना देणार आहोत? तुम्हीच सांगा बरं. आपण त्यांना काही कमी वेळ दिला आहे का? अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला आहे त्यांना आपण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भूमी महाजन इथे येणार नाही आहेत. माझा दावा खरा ठरला आहे. त्या पळूनच गेलेल्या आहेत. त्यांना निकाल कळला असेल आणि म्हणूनच ते आता कोर्टामध्ये येत नाही आहेत. आपण इथे कोर्टाचा मौल्यवान वेळ वाया न घालवता तुम्ही इथे DNA रिपोर्टचं वाचन करा आणि त्याच्या आधारे निकाल द्या. मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा जजसाहेब इथे आता गीतांजलीचं सुद्धा ऐकतात. DNA रिपोर्टचं वाचन करतात. वाचन केल्यानंतर जजसाहेब म्हणत असतात की DNA रिपोर्ट तर नेगेटिव्ह आहे. याचाच अर्थ असा की इथे क्षितिजा ही मिस्टर महाजन आणि मिसेस भूमी यांची मुलगी नाही आहे. तेव्हा इकडे अमोलीला खूपच जास्त आता आनंद झालेला असतो. अमोली खुश झालेली असते. तेव्हा इथे जजसाहेब म्हणत असतात की मिस्टर महाजन, तुम्ही बघितलंत ना, इथे DNA रिपोर्टची मागणी मिसेस भूमी महाजन यांनी केली असली तरीसुद्धा रिपोर्ट हा नेगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय होतो? तर इथे आता खूपच जास्त आनंद हा गीतांजलीला झालेला असतो. तिला असं वाटत असतं की मी जी केस घेतली आहे ती आता मीच जिंकणार, भूमी हारणार आहे. भूमी आतापर्यंत जो काही दावा करत होती की गीतांजली क्षितिजा ही माझीच मुलगी आहे, ती अमोलीची मुलगी नाही आहे आणि हे कोर्टामध्ये मी सिद्ध करणार. तेव्हा इकडे आता गीतांजली म्हणत असते की जजसाहेब तुम्ही बघितलंत ना, शेवटीला मी जो दावा केला होता तोच खरा ठरला.
की क्षितिजा ही अमोली यांचीच मुलगी आहे. आपण विनाकारण कोर्टाचा अवमूल्य वेळ हा वाया घालवला आणि अजूनपर्यंत भूमी महाजन इथे आली आहेत का? त्या आलेल्या सुद्धा नाही आहेत. त्यांना आधीच ह्या निकालाबद्दल कळलं असेल आणि म्हणूनच त्यांनी आता पळ काढायचा म्हणून त्या इथून पळून गेल्या असतील. तेव्हा मला असं वाटतं की आता रिपोर्ट तर नेगेटिव्ह आलेला आहे, तर मला वाटतं की त्याच्या आधारे तुम्ही जर कोर्टाचा निकालसुद्धा दिलात ना तर जास्त बरं होईल. तेव्हा आकाश म्हणत असतो, जज साहेब प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, माझी बायको भूमी अजून इथे आलेली नाही आहे, तुम्ही तिला थोडासा वेळ द्यावा प्लीज जज साहेब, मी तुम्हाला ही विनंती करतोय. ती थोड्या वेळातच येईलच. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला आता वेळ दिला जातोय. तेव्हा गीतांजली म्हणत असते की सॉरी जज साहेब, पण त्यांना आधीच आपण खूप वेळ दिला आहे, अजून आपल्या कोर्टाचा वेळ वाया का घालवायचा? आणि तसंही माझ्या आशिलाला कधी नाही मिळणार आहे. तर गीतांजली म्हणत असते की क्षितिजा ही जर अमोलीची मुलगी आहे तर आपण आता एवढा वेळ वाया का घालवायचा? भूमीची वाट का बघायची? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे बघा जज साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, आमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि भूमीच्या सुद्धा. भूमी इथे नाही आहे, थोडा वेळ जर वाट बघितली तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इकडे आता गीतांजली म्हणत असते, पण इथे भूमी महाजन त्यांना खूप आधीच वेळ देण्यात आला आहे आणि त्या इथे नसल्या तरीसुद्धा काय फरक पडणार आहे? जज साहेब, DNA रिपोर्टची मागणी त्यांनी केली होती आणि ते आलेत, ते निगेटिव्ह आलेत. म्हणजे आता समोर अगदी पुरावा आहे की नाही की क्षितिजा ही भूमी आणि आकाश यांची मुलगी नाही आहे म्हणून. मग आता जर DNA रिपोर्टसुद्धा तेच सांगतोय तर वाट बघण्यामध्ये अर्थ काय आहे? आणि तसंही भूमी मॅडम इथे येऊन आता काय असं वेगळं काहीतरी साजरं करणार आहेत? तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की आकाश महाजन, इथे आता गीतांजली मॅडम जे काही बोलत आहेत ते सुद्धा बरोबरच आहे, पण गायकवाड सर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की हे बघा जज साहेब, माझ्या हातामध्ये जो रिपोर्ट आला तो प्रामाणिकपणे मी तुम्हाला आणून दिला आहे, पण भूमी मॅडम यांचं असं म्हणणं आहे की तो रिपोर्ट माझ्या हाती येण्याच्या आधी तो रिपोर्ट चेंज झाला असेल असा त्यांना संशय आहे आणि म्हणूनच त्या शहानिशा करण्यासाठी गेलेल्या आहेत आणि तिथे त्यांची मदत म्हणून आणि माझं कर्तव्य म्हणून मी पोलिसांची टीम त्यांच्याबरोबर पाठवली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, भूमी महाजन यांची ममता बघून आणि बाळावरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये म्हणून मी इथे भूमी महाजन यांना अर्धा तास वाढवून देणार आहे. तर इथे अर्धा तास वाढवून देण्यात आलेला असतो. तेव्हा गीतांजली म्हणत असते, जज साहेब खरंच याची काही गरज आहे का? मला असं वाटतं की DNA रिपोर्टच्या आधारे तुम्ही जर निकाल दिला तर जास्त बरं होईल. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की गीतांजली मॅडम, तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय, पण कोर्टामध्ये कुठल्याही आईवरती आणि मुलीवरती अन्याय होऊ नये म्हणून हा त्यांना अर्धा तास देण्यात येतोय. जर त्यांची शंका खरी ठरली आणि त्यांना जी शहानिशा करायची आहे ती जर त्यांनी केली तर मग कोर्टाला निकाल देणंसुद्धा सोपं होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जज साहेबांनी आता भूमीला अर्धा तास वाढवून दिलेला असतो आणि त्याचबरोबर अर्धा तास वाढवून देण्याच्या मागे नेमका काय हेतू आहे तो सुद्धा कोर्टाला सांगितलेला असतो की कुणावरतीही अन्याय होता कामा नये. कारण भूमी ज्या पद्धतीने बोलत असते, ज्या कॉन्फिडंटने बोलत असते त्याच्यावरून कळलेलं असतं की इथे क्षितिजा ही भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे. पण इथे आता अमोलीला खूप भीती वाटत असते प्रेक्षकांनो. तिला असं वाटतं की इथे जर आता भूमी गेले आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन आली तर प्रेक्षकांनो, संत आता धावत पळत तिथून निघतो. तो स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच रस्त्याने आता संता बाजूला निघून जातो. तो एका बाजूला लपून बसलेला असतो आणि इथे पोलिसांची टीम भूमीबरोबर इथे संताला शोधत असतात. एका गोडाऊनमध्ये संत आलेला असतो. तो म्हणत असतो की बबन, अरे कोण आहे का इथे? अरे मदत करा, माझी मदत करा, वाचवा, माझा जीव वाचवा. तेव्हा इथे ज्या माणसांना रागिणीने पुन्हा संत्याची सुपारी दिलेली असते ते लोक तिथे जमलेले असतात आणि अगदी 3, 4, 5 एवढी लोक तिथे जमलेले असतात संताला पकडून त्याला मारण्यासाठी. कारण संता हा खूपच जास्त गडगंज असा अगदी शरीरसृष्टी त्याची दांडगी असते. 4-5 जणांना तो सहज मारू शकतो. त्याच्यामुळे इथे संताला मारायला कोणी एकटं दुकटं आलेलं नसतं, तर चांगले 4-5 माणसं तिथे आलेले असतात. तो म्हणत असतो, अरे वाचवा ना मला, ते पोलीस आणि ती भूमी माझ्या मागावरती आहे, मला लपवा कुठेतरी. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, हे चल गप्प बस, चल जास्त बोलू नकोस.
आणि इथे तो माणूस बंदूक काढतो आणि लगेचच त्याला गोळी मारत असतो, चाकू काढतो आणि त्या संताच्या पोटामध्ये खुपसतो. चाकू काढून संताच्या पोटामध्ये खुपसल्यानंतर तो जमिनीवरती कोसळतो. तर इथे रागिणीनेच तुला मारायला सांगितलं होतं असं सुद्धा इथे आता संताला सांगण्यात येतं. तर इकडे रागिणीने फोन केलेला असतो. त्या माणसाने संताला मारलेलं असतं आणि मारत असताना तो म्हणतो की रागिणी मॅडम आहेत ना, त्यांनीच आम्हाला परवानगी दिली तुला मारण्याची, कळलं का? तेव्हा इथे त्याला ओढत ताणत घेऊन जात असताना भूमी म्हणते, हे काय, कुठे घेऊन जात आहे तुम्ही त्याला? सांगा ना कुठे घेऊन जात आहे? हे बघा, तुम्ही त्याला कुठेच घेऊन जाऊ शकत नाही. थांबवा त्याला आत्ताच्या आता. थांबवा, कोण आहात, कोण तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो, हे कोण आहेस तू? चल मागे हो, चल, जास्त बोलू नको, चल मागे हो. आणि इथे आता तिच्या हातावरती सुद्धा वार केला जातो, कारण ते हाताने त्यांना बाजूला करत असते म्हणून. तिच्या हातातून आता खूप रक्त येत असतं. खूपच मोठा कट तिच्या हाताला झालेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे हाताला कट झाल्यानंतर इथे भूमी तरीसुद्धा हार मानत नाही. ती पुढे आता त्याला वाचवायला जातच असते. तेवढ्यातच तिच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप जोरात आता मारण्यात येतं, अगदी इतक्या जोरात की भूमीला चक्कर येते आणि भूमी आता जमिनीवरती खाली कोसळते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमीला दिलेला अर्धा तास संपलेला असतो. इथे अर्धा तास सगळेजण थांबलेले असतात. जज साहेब आता अर्ध्या तासानंतर पुन्हा येतात आणि म्हणतात की अजून भूमी महाजन आलेल्या नाही आहेत का? त्यांना दिलेला अर्धा ताससुद्धा संपलेला आहे. आकाश महाजन इथे आता भूमी मॅडमवरती कुठलाही अन्याय होऊ नये म्हणून त्यांना अर्धा तास देण्यात आला होता, पण तो सुद्धा आता संपला आहे. तरीसुद्धा त्या आलेल्या नाही आहेत. तेव्हा गीतांजली म्हणत असते की हे बघा जज साहेब, मी तुम्हाला विनंती करते, माझ्या अशिलाने किती वाट बघायची? त्यांचा जीवसुद्धा टांगणीला लागलायच ना. आता जर इथे DNA रिपोर्ट नेगेटिव्हच आलेत, त्याच्यावरून हेच सिद्ध होतं आहे की क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची मुलगी नाही आहे, मग ते अमोली यांचीच मुलगी आहे ना. हे जर सिद्ध झालं आहे तर मग कोर्टाला निकाल द्यायला एवढा वेळ लागू नये. मी तुम्हाला विनंती करते जज साहेब, तुम्ही आता DNA रिपोर्टच्या आधारे इथे आता निकाल जाहीर करावा. मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की भूमी महाजन या अजूनपर्यंत इथे आलेल्या नाही आहेत. मिस्टर आकाश महाजन, दिलेला वेळसुद्धा संपला आहे, त्याच्यामुळे आता मला निकाल देणं गरजेचं वाटते. त्याच्यामुळे इथे आता जज साहेब म्हणत असतात की DNA रिपोर्टची मागणी भूमी महाजन यांनी केली होती आणि ते रिपोर्ट नेगेटिव्ह आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या निकालावरून हेच जाहीर होतं आहे की क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी. असं म्हणाल्यानंतर भूमी म्हणते की आहे, आमची मुलगीच आहे क्षितिजा. तेव्हा सगळेजण भूमीकडे बघत असतात. भूमीच्या हातातून रक्त येत असतं, तिच्या डोक्याला मार लागलेला असतो, पण तिच्या एका हातामध्ये आता रिअल DNA रिपोर्ट असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की क्षितिजा ही आमचीच मुलगी आहे जज साहेब, आणि त्याचा पुरावासुद्धा घेऊन मी इथे आली आहे. आणि तिच्या हातातून खूपच रक्तस्राव झालेला असतो. ती आता जमिनीवरती कोसळते. आकाश धावत पळत तिच्याकडे येतो आणि ती म्हणत असते की आकाश, हे बघ, क्षितिजा ही आपलीच मुलगी आहे, हा आहे खरा DNA रिपोर्ट, मी घेऊन आली. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आता आश्चर्याने बघत असतात की भूमीने हा रिपोर्ट कुठून आणला. आता भूमीवरती कोण विश्वास ठेवणार की नक्की हा रिपोर्ट तिने कुठून जाऊन आणला आहे? तर इथे संताने कशा पद्धतीने रिपोर्ट पळवला होता, तिने कसा त्याच्याकडून तो घेतला, ही सगळी गोष्ट आता भूमी जेव्हा कोर्टाला सांगेल तेव्हा कोर्टसुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवेल का की गीतांजली इथे नवीन आता काहीतरी डावपेच खेळेल? पण इथे भूमीने संताकडून तो रिपोर्ट आणलेलाच असतो आणि तो रिपोर्टच आता एकमेव पुरावा असतो की क्षितिजा भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमीने तो रिपोर्ट जज साहेबांच्या हातामध्ये दिलेला असतो. आता जज साहेबांच्या हातामध्ये रिपोर्ट गेल्यानंतर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह असतो, पण आधीचा जो रिपोर्ट गेलेला असतो तो नेगेटिव्ह असतो आणि दोन्ही रिपोर्ट हे अगदी ओरिजिनल बनवलेले असतात. तेव्हा जज साहेब म्हणतात, पण हे दोन्ही रिपोर्ट तर आता सारखेच दिसत आहेत, नेमका यातला खरा रिपोर्ट कुठला आहे हे आपण आता कसं काय ओळखायचं? तेव्हा गीतांजली म्हणत असते की जज साहेब, जे रिपोर्ट आता कोर्टालाच ओळखता येत नाही आहेत की कुठला खरा आणि कुठला खोटा, तरी ते आम्हाला आणि भूमी महाजन यांना काय सांगता येणार आहे किंवा एखाद्या सामान्य माणसाला काय सांगता येणार आहे? तेव्हा इथे आता एक युक्ती केलेली असते. तर एक्सपर्टला तिथे बोलावलेलं असतं हॉस्पिटलमध्ये. आता जे डीन आहेत, जे एक्सपर्ट आहेत, त्यांना तिथे बोलावलेलं असतं चेक करण्यासाठी आणि त्यांच्या हातामध्ये ते दोन्ही रिपोर्ट दिलेले असतात. तेव्हा ते दोन्ही रिपोर्ट आता बघत असतात, त्याची शहानिशा करत असतात की यातला खरा रिपोर्ट कुठला असू शकतो. ते आता
दोन्ही रिपोर्ट अगदी व्यवस्थित चेक करत असतात आणि त्यातला एक रिपोर्ट बघितल्यानंतर ते म्हणत असतात की हा रिपोर्ट अगदी ओरिजिनल आहे आणि तो भूमीच्या हातामध्ये दिला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आकाशला म्हणत असते की आकाश, मी माझ्या डोक्यावरती अशी टांगती तलवार लटकवून नाही जगू शकत. अरे, सगळं जरी ठीक झालं असलं तरीसुद्धा तो मास्टर माइंड कोण आहे ते आपल्याला अजून कळलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला किती त्रास झाला, आपली मुलगी आपल्यापासून लांब झाली, त्या मास्टर माइंडनेच आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आणलं होतं ना, त्याचा शोध घेतल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही, असं भूमी आकाशला सांगत असते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, त्यांचं बोलणं रागिनी आता चोरून दाराच्या आड उभी राहून ऐकत असते.